नगर परिषद नगरपालिकेचे नगर पंचायत निवडणुका होत्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या. त्या निवडणुकीत विरारी भाग घेत आहे. आजच्या पत्रकार परिषदेत डाव्याकडून आमच्या प्रतिनिधी श्रेष्ठ उपस्थित आहेत. ते आमच्या निवडणूक ग्रामीणचे सभापती आहेत. त्याचप्रकारे सुधाताई पावळे आमच्या महिलाच्या अध्यक्ष आहेत. त्याचप्रकारे अरुण भाऊ केदार हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आमचे राजेंद्र सटे हे दक्षिण नागपूरचे आमचे अध्यक्ष आहेत. पूजाताई रडवारे रामटेक नगर परिषदेला बरोदाजी सरोदे हे आमच्या ग्रामीणचे सचिव आहेत आणि मी मुकेश मासोळकर. बीजेपी काँग्रेस यांनी ज्या प्रकारे विदर्भाच्या जनतेला छळ केला आणि त्यांनी विदर्भ देण्याचा कबूल करून ते दिला नाही, म्हणून विदर्भवाद्यांनी पर्याय म्हणून जय विदर्भ पार्टीची स्थापना केली आणि येणाऱ्या निवडणुकीत जय विदर्भ पार्टी ही भाग घेत आहे आणि विदर्भ धोरणांना हद्दपार करण्याचा एक संकल्प बाळगून आम्ही हे निवडणुका लढणार आहोत. यानंतर माननीय अरुण केदार आपल्याला संबोधित करेल. सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार. जय विदर्भ पार्टी ही आज पत्रकार परिषद होत आहे. त्या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवर जय विदर्भ पार्टीची स्थापना ही 3 वर्ष आधी झालेली आहे आणि ती त्याचा उद्देश हा होता की वेगळ्या विदर्भासाठी बॅलेट पेपर मजबूत करण्यासाठी ही पार्टीची निर्मिती करण्यात आली. मी अरुण केदार, राष्ट्रीय अध्यक्ष जय विदर्भ पार्टी. मित्रांनो, सगळे पक्ष आले, काही पक्ष गेले, पण आपल्या स्वतंत्र काळापासून आजपर्यंत आपल्याला कुठेही प्रोग्रेस झालेला नाही आणि त्याकरिता विदर्भाचं आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे सुरू आहे. गावोगावी सुरू आहे, प्रत्येक गावी सुरू आहे. विदर्भच्या वेगळा विदर्भ होण्यासाठी अन्य संघटना सुद्धा समर्पित आहे. आपल्या शेतकरी आंदोलन जे होतात ते सर्व शेतकरी सुद्धा चाहतात की आपले काहीतरी असं संघटन तयार झालं पाहिजे आणि याप्रमाणे आंदोलनातून आपण आंदोलन करतो. त्याचप्रमाणे बॅलेट पेपर जर आपण मजबूत केला तर अजून आपलं लोकशाहीच्या हिताचं होईल. म्हणून आम्ही जय विदर्भ पार्टीची स्थापना केली आणि येत्या निवडणुकीत आम्ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक, जिल्हा आपल्या पंचायत समित्या आणि नगर परिषदा या सगळ्या निवडणुका आम्ही लढणार आहोत. येणाऱ्याही निवडणुका आम्ही लढणार आहोत. त्यामागे एकच आहे की आपण पाहिलं की एका मताच्या खासदारकीच्या मतांनी अटल बिहारी वाजपेयीची सरकार पडली होती. तर अशा हालतीत आज कोणालाही पूर्णपणे बहुमत नाही. याचा त्याचा सहारा घेऊन आज ते लोक सत्तेवर आहे. म्हणून आपण सर्वांनी जर ठरवलं तर विदर्भ हा दिल्ली सारखा होऊ शकतो. दिल्लीत 2 बलाढ्य पक्ष होते, एक काँग्रेस आणि दुसरा भाजप असे 2 बलाढ्य पक्ष होते. दोन्ही पक्षांना खतम करून म्हणजे त्यांचे डिपॉझिट रद्द करून आम आदमी पार्टी तिथे मिळली. म्हणजे याचा अर्थ हा आहे की पब्लिक वॉन्ट न्यू थिंग. आता नवीन गोष्ट पब्लिकला पाहिजे आहे तर ती फार तुम्ही कोविड पिरियड पासून आतापर्यंत विदर्भाचे आंदोलन विदर्भवाद्यांनीच केले आणि त्या सर्व आंदोलनाला जय विदर्भ पार्टीचा पाठिंबा होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या थ्रू आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण गेलो पाहिजे. आमचा पहिला मॅनिफेस्टो हा राहील, वेगळा विदर्भ झाला पाहिजे. पण या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहे, तिथे
इथल्या मतांनी काही विदर्भ मिळणार नाही. म्हणून इथे स्थानिक प्रश्न जे आहे ते स्थानिक प्रश्न आपण हाताळणार आहोत. त्या प्रश्नांमध्ये दिवा, लाईट, सडके, पिण्याचं पाणी, शौचालय, ज्या शाळा बंद आहेत ग्रामीणच्या त्या शाळा सुरू झाल्या पाहिजे आणि सगळ्यांना उद्योग मिळेल अशा प्रकारचं शिक्षण सगळ्या युवकांना मिळालं पाहिजे. नुसतं नोकरी करण्याचं, ब्युरोक्रॅट बनण्याचं शिक्षण जर मिळालं तर उद्योगाकडे कोणी लक्ष देणार नाही, स्वयंरोजगार निर्माण होणार नाही. या उद्देशाने आमचं हे एक पॅटर्न आहे आणि या पॅटर्न थ्रू आम्ही म्हणजे ग्रास रूट वरून विदर्भवादी निर्माण करू. ग्रास रूट वरून तर त्यांच्यामध्ये जे कोणी उमेदवार असेल ते आम्ही फी ठरवलेली आहे. आजन्म सदस्य ज्याला महिन्यात असेल त्यांनी 1000 रुपये द्यावे आणि 5 वर्षासाठी असेल त्यांनी 500 द्यावे आणि 1 वर्षासाठी 100 द्यावे. अशा प्रकारे आम्ही त्याची फीस ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे उमेदवार ज्या आम्हाला मिळत असते उमेदवार आम्ही सोबत आणलेले आहेत. आमच्यामधून पूजाताई हटवा नगराध्यक्षासाठी, रामटेकच्या नगराध्यक्षासाठी बसलेले आहे. त्या ही निवडणूक लढणार आहे. पुष्कळचे नावं आतापर्यंत आलेले आहे आमच्याकडे आणि लोकांना आमच्यापासून आस्था आहे. आम्ही स्वच्छ प्रतीचे ते सदस्य म्हणून आम्ही त्यांना अशांना तिकीट देणार आहोत की ज्यांची प्रतिमा स्वच्छ आहे, काम करण्यास योग्य आहे, थोडे सुशिक्षित आहे. कारण की इथे जास्त सुशिक्षित काही असा बाजार नसतो. एक साधारण शिकणारा व्यक्ती पण समाजकार्य करणारा व्यक्ती असावा अशा पद्धतीने आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. आणि आम्हाला उमेद आहे की स्थानिक स्वराज्य संस्था असो, नगर परिषद असो किंवा येणाऱ्या पंचायत समित्या असो, इथे आमचे लोक निवडून येतील. इथे याच्यासाठी आम्ही नियुक्ती दिलेली आहे प्रदीप सिरस्कर साहेबांना. हे निवडणूक ग्रामीण नागपूर ग्रामीणचे जे अध्यक्ष राहतील, हे सिलेक्शन करतील. त्यांची नियुक्ती अध्यक्ष म्हणून केलेली आहे प्रदीप सिरस्कर. आणि सुधाताई पावडे ज्या आहे ह्या सभापती राहिलेल्या काकोड पंचायत समितीच्या. आणि यांनी तर अनिल देशमुख, रणजित देशमुखच्या पत्नीला सुद्धा हरवलेला आहे जेव्हा ते मिनिस्टर होते. तर अशा प्रकारचे पुष्कळचे लोक इथे जुळलेले आहे आणि यामध्ये आमचा एकच उद्देश आहे की चांगल्या प्रकारचे जर सदस्य आले तर पुढचे आमची टीम मोठी होईल. पुढे आम्हाला पुष्कळ करायचा. जरी आम्ही राजकीय पक्षाचे अध्यक्ष असलो किंवा राजकीय पक्षाची विदर्भ पार्टी असली तरी आमचं खरं लक्ष विदर्भासाठी राहील. विदर्भात ज्या काही निवडणुका होईल पुढे चालू, जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, ह्या संपूर्ण ग्रामपंचायती आहे, ह्या संपूर्ण निवडणुका आम्ही लढणार आहोत. आणि आम्हाला असाच आपला सहयोग भेटावा अशी आम्हाला विनंती आहे. कारण की आमच्याजवळ पैसा वगैरे काही नाही. पैसाही जनतेचा, मतही जनतेचे. फक्त एवढंच लोकांना म्हणायचं आहे, ज्यांना विदर्भ पाहिजे असेल तर अबकी बार विदर्भाच्या सरकार या हिशोबाने सर्वीकडे आपली सरकार बसली पाहिजे. या उद्देशाने आम्ही ही लढाई लढणार आहोत. त्याच्यात आमचा प्रामाणिक उद्देश आहे. तरी आपण सर्वांनी सहकार्य केलं याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. कोणाला काही विचारायचं असेल